असाल त्याचबरोबर आपला नेहमीच आपलीचा प्रश्न म्हणजे अभ्यास करताय ना। तो बच्चा लोग आप पढ़ाई कर रहे हो या नहीं? तो मैं निरंजन स्वामी स्वागत करते हैं आपके इंडिया के मोस्ट अमेजिंग प्लेटफॉर्म यानी बायोलॉजी वाला, और तहे दिल से आपका स्वागत करते हैं हमारी ये नई बैच यानी प्रारंभ क्लास 10। तो कशा आहात सर्वजण? आय होप सर एकदम मजेतच असाल। ठीक आहे, तर आपण पाहिला का लेक्चर 1 आपल्याचा? कसं वाटलं मला लेक्चर 1? सरांना इझी झालं, समजलं? मी चेंजेस केले, तुम्ही काय म्हणले होते मला की सर चॅप्टर नंबर 2 मध्ये डाऊट आहे। काय होतं, चॅप्टर नंबर 2 च्या वेळेस काय झालं, थोडीशी मला बाहेर जाण्याची गडबडी होती, म्हणजे थोडंसं मला बाहेर वगैरे जायचं होतं। ठीक आहे, आणि त्या गडबडीमध्ये माझा लेक्चर शूट चालू होता। याच्या आधीही मी दुसरी मॅरेथॉन घेत होतो, ती मॅरेथॉन रन केली, लगेच तुमची मॅरेथॉन लाईव्ह झाली, आणि त्याच्यामुळे मग थोडी गडबडीमध्ये थोडासा मी सिलेबस थोडं जास्तच फास्ट पळवला वाटतं, 50-50 करून। आता तसं नाही, कारण की हा पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, तो पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे। जरी तुम्हाला चॅप्टर नाही समजला तर आपण ट्राय करू की याच्यावरती एक वन शॉट व्हिडिओ बनवू। क्लिअर? आणि हा तर यावरती वन शॉट वगैरे नाही बनणार, हा लेक्चर बाय लेक्चर चालेल। क्लिअर? कारण की हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, राईट? ओके, सो लेट्स बिगिन विथ आवर चॅप्टर विथ लेक्चर नंबर 2 विथ लाइफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2। चला घ्यायचं, करायचं लेसन चालू। आज आपण मागच्या वेळेस काय आपण रिकॅप घेऊयात। रिकॅप मध्ये बघा आपण काय पाहिलं होतं, बघा रिकॅप मध्ये आपण मागच्या वेळेस काय पाहिलं होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन। असेक्शुअल रिप्रोडक्शन, बरोबर? राईट? मागच्या वेळेस आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं। असेक्शुअल मध्ये काय असतात, गॅमेट्स नॉट इन्व्हॉल्व, गॅमेट्स नॉट इन्व्हॉल्व, हे बरोबर। हे रिप्रोडक्शन मध्ये काय, आपण रिप्रोडक्शनचा अर्थ काय होता, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज। ओके, त्याच्यामध्ये आपण भरपूर सारे सब टाइप्स पाहिले होते, राइट? डज एनीवन रिमेंबर व्हाट आर द सब टाइप्स? फ्युजन पाहिलं होतं, मल्टीसेल्युलर मध्ये पाहिलं, युनिसेल्युलर मध्ये पाहिलं होतं, राइट? हे असं सगळं आपण पाहिलं होतं। आता मी अख्खा रिकॅप घेत बसणार नाही, नाहीतर आपलं लेक्चर खूप मोठं होऊन जाईल। चला आता आपण पाहूया सेक्शुअल रिप्रोडक्शन। सगळ्यात पहिले आपल्या टॉपिकचं नाव लिहून घ्या, सेक्शुअल रिप्रोडक्शन, राइट? जस्ट 1 minute। ओके, सो आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण सगळ्यात पहिले काय पाहणार, सेक्शुअल रिप्रोडक्शन में हम सबसे पहले आपण पाहूयात त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन, गॅमेट, याच्यात पहिले आपण गॅमेट फॉर्मेशन पाहणार, आणि त्याच्यात काय पाहणार आपण, फर्मेंटेशन, राइट? फर्मेंटेशन। त्याच्यानंतर आपण काय पाहणार इथे, पॉलिनेशन, राइट? याच्यामध्ये आपण पॉलिनेशन पाहणार, याच्यामध्ये आपण काय पाहणार, डबल फर्टिलायझेशन। मग राइट, पॉलिनेशनचे 2 फॅक्टर्स आहेत। सगळ्यात पहिले आहे अबायोटिक एजंट्स, याच्यानंतर आहे बायोटिक एजंट्स, राइट? त्यानंतर पाहणार आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स। म्हणजे मागच्या आपण सेक्शुअल मध्ये सेक्शुअल पाहूयात, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन इन ह्यूमन, राइट? त्याच्यानंतर
आय थिंक इथे दिसणार नाही, आपण असं घेऊयात. मी आणि याच्यामध्ये आलं फिमेल. ओके, सो आजचा आहे आपला हा माइंड मॅप. या मॅप नुसार आज आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, गॅमेट फॉर्मेशन, पॉलिनेशन वगैरे वगैरे भरपूर सारे टॉपिक्स आहेत. तुम्हाला मी क्लिअर करतो. तर सगळ्यात पहिले पाहूयात आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. जर याच्यामध्ये गॅमेट्सचं जर इन्व्हॉल्वमेंट होत असेल त्याला काय बोलणार आपण, हे एक प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं आहे. सेक्शुअल मध्ये गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही. त्याच्यानंतर आपण बघा गॅमेट फॉर्मेशन. आता सांगा बरं, गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय होत असतं. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट फॉर्मेट होत असतात, तर त्याला आपण काय म्हणतो, गॅमेट फॉर्मेशन. कोणत्या प्रोसेस मध्ये होत असतात, मिओसिस म्हणजे काय, रेटिक्युलेशनल डिव्हिजन. त्याच्यामध्ये काय असतं, रेटिक्युलेशनल डिव्हिजन होतं मिओसिस मध्ये. मायटोसिस मध्ये काय होतं, इक्वेशनल डिव्हिजन होतं, राईट, टू इक्वल पार्ट्स. आणि याच्यामध्ये रेटिक्युलेशनल डिव्हिजन होतं, बरोबर. म्हणजे मिओसिसच्या प्रोसेसने हे होत असतं. आणि हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड हे दोन प्रकारचे असे हॅप्लॉइड डिप्लॉइड सेल्स असतात. याच्यामध्ये हॅप्लॉइड सेल असतो, राईट. अशा प्रकारे आपण आणि गॅमेट फॉर्मेशन बद्दल इतकीच माहिती असते. फर्मेंटेशन म्हणजे काय आहे बघा. फर्मेंटेशन म्हणजे काय होतं, फर्मेंटेशन म्हणजे अशी प्रोसेस याच्यामध्ये काय असतं, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर याच्यामध्ये फ्युजन होत आहे, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. म्हणजेच की याच्यामध्ये फ्युजन होत आहे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं. ओके. आणि जायगोट फॉर्मेशन एक प्रकारे जेव्हा त्याच्यामध्ये फ्युजन होतं त्याला आपण जायगोट फॉर्मेशन पण म्हणतो. आणि जायगोट फॉर्मेशन कशामध्ये असतं, आपल्या एम्ब्रिओमध्ये. क्लिअर. हे बघा, गॅमेट फॉर्मेशन आपण पहिल्याच्यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेट येत असतात, याच्यामध्ये दोन्ही मिक्स होतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन. क्लिअर. सोपे टॉपिक्स आहेत. आता पाहूयात आपण पॉलिनेशन. Pollination means what? What do you mean by pollination? Yes. आता pollination म्हणजे काय बघा, transfer of pollen grain from one stigma to the other is called as pollination. Only this much. म्हणजे pollination म्हणजे काय असतं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स असे स्मॉल पोलन ग्रेन्स असतात, यांचं ट्रान्सफर होतं हे स्टिग्मा मध्ये. From one stigma to the other, it's called as a pollination. म्हणजे हे पोलन ग्रेन ह्या स्टिग्मावरून त्या स्टिग्मावर जात असेल त्याला आपण म्हणतो पॉलिनेशन, राईट. ओके. सो आणि हे झालं आपलं पॉलिनेशन बद्दलची छोटीशी इन्फॉर्मेशन. आणि आता बघा पॉलिनेशन कसं होतं, आता पाहतो सेल्फ पॉलिनेशन असतं. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, वन प्लांट वरती, म्हणजे आता समजा एक्झाम्पल साठी प्लांट आहे, याच्यावरती काय असतो, एक स्टिग्मा. एक मिनिट, इथे गॅमेट इरेज झाला. ओके. याच्यावरती एक स्टिग्मा असतो. जेव्हा हा स्टिग्मा या स्टेम वरती येतो, म्हणजे हा पोलन ग्रेन जेव्हा याच्यावरती येतो, ह्या लीफ वरती येतो, फ्लावरच्या पेटल वरून, म्हणजे ह्या पेटल वरती येतो. आणि पण एकाच प्लांटच्या त्याला काय म्हणतो आपण, सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे इतकंच होत असतं की फक्त एकाच फ्लावर वरून फक्त ह्या प्लांट वरून त्या फ्लावर वर जात असतं, राईट. ओके. तर याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय बरं, क्रॉस पॉलिनेशन वरती काय होत असतं, हे बघा इथे अजून एक प्लांट असतो आपल्याकडे, राईट. ह्याच्याकडे अजून एक प्लांट आहे आपला, आणि इथे काय होत असतं, याचा स्टिग्मा असतो इथे. जेव्हा हा पोलन ग्रेन या फ्लावर वरती येतो, जेव्हा दुसऱ्या प्लांटच्या याच्यावर येतो, त्याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच की ह्या प्लांट वरून जर पोलन ग्रेन येत असेल त्याला म्हणतो आपण क्रॉस पॉलिनेशन. ही झाली माहिती पॉलिनेशन बद्दल. आता याच्यामध्ये एजंट्स आहेत, काय आहेत, अबायोटिक आणि बायोटिक एजंट्स. अबायोटिक म्हणजे काय, नॉन लिव्हिंग थिंग. बायोटिक म्हणजे काय, लिव्हिंग थिंग. अबायोटिक एजंट्स काय आहे आपलं, वॉटर आणि विंड. जरी पाऊस आला, वारा आलं तरी हे एजंट्स, तरी हे पोलन ग्रेन इकडून इकडे येऊ शकतात, त्याला म्हणतो आपण अबायोटिक एजंट्स. बायोटिक मध्ये बघा बर्ड्स आहेत, हे बर्ड्स थ्रू पण येतं बघा आपलं, काही बर्ड्स बसतात फ्लावर वरती, त्यांच्या थ्रू पण पोलन ग्रेन या प्लांट वरती येऊ शकतात. किंवा बटरफ्लाय
वगैरे पण ते हे आणू शकतात. राईट. हे दोन एजंट बद्दलची छोटी छोटी इन्फॉर्मेशन होती जी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, ते मी तुम्हाला सांगितली आणि हे तुम्हाला एक्सप्लेन केले म्हणजे कॉन्सेप्ट मी शॉर्टकट मारत नाही. राईट. ओके. आता आपण नेक्स्ट वरती जाऊया. आता म्हणजे पाहूयात पण डबल फर्टिलायझेशन. तर डबल फर्टिलायझेशन म्हणजे बरोबर काय बरं? तर बघा, डबल फर्टिलायझेशन म्हणजे एक प्रकारे असं असतंय बघा. सगळ्यात पहिले यावेळी तुमची पोलन ट्यूब, आता इथे हे ओव्ह्यूल आहे, पोलन ट्यूब वगैरे आहे, ह्याच्यावरती बघा दोन पोलन ग्रेन आहेत. राईट. म्हणजे याच्यावरती काय आहेत बरं? दोन पोलन ग्रेन आहेत. सेकंड, याचा जो स्टिग्मा आहे, हे पोलन ग्रेन याच्यावरून या स्टिग्मा वरती आले. आता राईट. पोलन ग्रेन याच्यावरून ह्याच्यावरती आले. त्याच्यानंतर राईट, आता हे जे पोलन ट्यूब्स आहेत ते इथे येतात, स्टेम वरती आले. दिसतात तुम्हाला हे दोन पोलन ग्रेन याच्यावरून याच्यावरती आले. राईट. त्याच्यानंतर ते थोडस अजून खाली जातात, म्हणजे की ते पोलन ट्यूब इथे येतात. राईट. हे स्टेम आहे. राईट. ते इथे येतात आणि त्याच्यानंतर इथे काय होतं का? ओके, इथे असा बाण आहे. आणि त्याच्यानंतर ते पोलन ग्रेन्स एका सेलच्या आत येतात. ते एक सेल आहे, याच्यावरती ते इथे इथे दोन पोलन ग्रेन येऊन फॉर्म होतात. राईट. आणि ते आत हे याच्या आतलं स्ट्रक्चर आहे, याच्यात असे दोन पोलन ग्रेन येतात. त्याच्यामध्ये काय होतं आहे, एका टायमाला दोन पोलन ग्रेन जात आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो डबल फर्टिलायझेशन. क्लिअर? इतकंच आहे डबल फर्टिलायझेशन. तुम्हाला क्लिअर आहे सर्वजणांना? ओके. तर डायग्राम चांगला नाही, आपला व्हाईट बोर्ड असल्यामुळे तसं माझं डायग्राम छान आहे. असं नोटबुक मध्ये चांगलं येतं, अजून चांगलेच नाही. ओके. सो एवढं डबल फर्टिलायझेशन बद्दल माहिती. आता आपण पाहूयात नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट टॉपिक, फ्रॉम वेअर 3 to 5 मार्क्स क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स कसं होतं हे बघा. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये याच्यामध्ये आता मेल मध्ये तर गॅमेट्स होतात, मेल फिमेल मध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स कसं ऑफर होतं ते तुम्हाला सांगतो. आता बघा, तुमच्या हे असेल बघा, टेक्स्टबुक मध्ये एक फ्लावरची डायग्राम आहे. ती डायग्राम तुम्हाला नक्की लक्षात ठेवायची आहे. ती डायग्राम तुम्हाला लेबलिंगला किंवा ड्रॉ करायला ऍटलीस्ट 3 मार्क 2 5 मार्क्सला डायग्राम येऊ शकते. 3 to 5 मार्क्स तुम्हाला डायग्राम येऊ शकते. छोटी फार माहिती लिहायला लावते बस. ठीक आहे. सो तुम्हाला डायग्राम करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इतकीच माहिती सांगतो मी. आता एका प्लांट वरती बघा, एंड्रोशियम आणि गायनोशियम. एंड्रोशियम म्हणजे मेल असतं. वेट म्हणजे मला एक मी लिहूनच दाखवतो, एक्झॅक्ट मला समजायचं काय आहे. हे बघा, एंड्रोशियम, गायनोशियम. ओके. एंड्रोशियम म्हणजे आलं मेल, गायनोशियम म्हणजे आलं फीमेल. ओके. एका प्लांट वरती जर समजा एंड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही प्रेझेंट आहे, त्यांना आपण म्हणतो बायसेक्शुअल प्लांट. if both androecium and gynoeciums are present on the plant, it's called as bisexual plant. And if only one of them is present, example androecium or gynoecium of one of them, is called as unisexual plant. हे त्यांना असं म्हणलं जातं. राईट. क्लिअर? इतकीच माहिती आहे गायनोशियम आणि एंड्रोशियम बद्दल. हे असं राहतं. क्लिअर आहे? चला, आता एक्झाम्पल हवंय तुम्हाला. एक्झाम्पल्स देऊ. ओके. बघा, तुम्ही बायसेक्शुअल साठी तुम्ही लिहायचं हिबिस्कस. बायसेक्शुअल साठी हिबिस्कस लिहायचं. युनिसेक्शुअलचा एक्झाम्पल पपाया. युनिसेक्शुअल साठी पपाया आणि बायसेक्शुअल साठी हिबिस्कस. राईट. ओके. सो इतकंच होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. डायग्राम ती तुम्हाला गो थ्रू करायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये नंतर पाहून घेऊयात
सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन, मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं मेल आणि फिमेल मध्ये, राईट. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो इन मेल आणि इन फिमेल. ओके, क्लिअर. चला आता सगळ्यात पहिले आपण पाहूयात. हा, तर मेल मध्ये काय असतं, मेल मध्ये स्पर्म्स असतात आणि फिमेल मध्ये काय असतं, ओवम मध्ये एक सेल असतो, राईट. सो एक साइडला मेल आला आणि एक साइडला फिमेल, राईट. एक साइडला मेल आणि एक साइडला फिमेल. सो मेल मध्ये स्पर्म्स असतात, फिमेल मध्ये आपलं एक सेल असतं, राईट. दोघांचं जायगोट होतं आणि बेबी प्रोड्यूस होतो वेगवेगळ्या प्रोसेस नुसार. तेही आपण शिकूयात एका नेक्स्ट लेक्चरला, ठीक आहे. तर मेल मध्ये स्पर्म आलं, फिमेल मध्ये एक सेल आला, राईट. तर मेल मध्ये बघा, मेल मध्ये टेस्टिस आहे, त्याच्यामधून कोणते हार्मोन सिक्रेट होतात, त्याच्या थ्रू आपली सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स ग्रोथ होत असतात, राईट. कशामधून, टेस्ट्रोन, ठीक आहे, या हार्मोन मधून, राईट. आणि त्याच्यामध्ये आता मेल मध्ये जो स्पर्म आहे त्याची लेंथ किती असते, तो त्याची लेंथ असते 60 मायक्रोमीटर्स, राईट. 60 मायक्रोमीटर्स. The length of the male sperm is about 60 micrometers. आणि त्याला बॉडी पासून ते आउट होण्यासाठी त्याला कमीत कमी 6 मीटर्सचा त्याला डिस्टन्स तयार करावा लागतो. ओके, राईट. 6.6 मीटर्स. याचं जे असं याला बाहेर यायचं आहे बॉडी थ्रू. कशा थ्रू बाहेर येतं, ते पेनिस थ्रू बाहेर येतं. सो त्याच्या थ्रू बाहेर डिस्टन्स किती आहे, 6.6 मीटर्स ट्रॅव्हल करतात. 6.6 मीटर्स ट्रॅव्हल करून स्पर्म बॉडीच्या बाहेर एक्झिट घेतो, राईट. अशा प्रकारे असतं हे मेल मध्ये. हे कशामधून येतं, हे पेनिस मधून स्पर्म रिलीज केले जातात. आणि याच्यामध्ये तुमचं वेजाइना, मेल मध्ये पेनिस येतं तर फिमेल मध्ये वेजाइना येतं, राईट. तुम्हाला एक डिफरन्स विचारू शकत नाही, सहसा डिफरन्स नाही याच्यावरती नाही डिफरन्स येतो तुम्हाला, राईट. स्पर्म नीड एनर्जी फॉर दिस पर्पज, फंक्शन इज प्रेझेंट इन द सीमन. ओके. आणि लेंथ ऑफ एपिडेमिस इज अबाउट 6 मीटर्स. एपिडेमिस असं त्याची लेंथ आहे 6 मीटर्स, राईट. हे असं असतं. फक्त मेल मध्ये इतकीच माहिती आहे. ते डायग्राम तुम्हाला दिलेला असेल, ते डायग्राम तुम्हाला एकदम प्रॉपर करायचं आहे, तुम्हाला ते लेबलिंगला किंवा ड्रॉ करायला विचारू शकतात. ते PYQ आहे, राईट. आता आलं फिमेल मध्ये. फिमेल मध्ये काय असते, वेजाइना असते, काय असते त्याच्यामध्ये, एक सेल असतं, राईट. तर आता फिमेल मध्ये मेन स्टॉप म्हणजे काय, फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल होत असते. ती मेन्स्ट्रुअल सायकल खूप मोठी आहे, त्याच्यासाठी आय थिंक सो एक लेक्चर लागेल अख्खा. मेन्स्ट्रुअल सायकल साठी जो नेक्स्ट लेक्चर असेल आपल्या लेक्चर मध्ये थोडासा मोठा होईल, कारण की मला अख्खी मेन्स्ट्रुअल सायकल एक्सप्लेन करायची आहे आणि ते एक्सप्लेन करायला भरपूर आहे. ओके, राईट. आता हे बघा, फिमेल मध्ये तुम्हाला सांगतो, वेजाइना झालं, राईट. एक सेल आले त्याच्यामध्ये फिमेल्स मध्ये, राईट. इतकी इन्फॉर्मेशन असते. ओके, क्लिअर. येस. आता हा, फिमेलचं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतं ते स्टॉप होतं न्यू बेबीची ग्रोथ करण्यासाठी. केव्हा स्टॉप होतं, ॲट द एज ऑफ 45 to 50 इयर्स, राईट. 45 to 50 इयर्स. आणि स्टार्ट कधी होतं, 18+ नंतर, 17, सायंटिफिकली 17 नंतर ते स्टार्ट होतं ग्रोथ व्हायला. आणि 18 to 19 पर्यंत ते अगदी प्रॉपर ग्रोथ होतं, कारण की बेबी सर्व्हाइव्ह करण्यासाठी, राईट. म्हणजेच की 45 to 50 इयर्स मध्ये फिमेलचं ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ग्रोथ करतं थांबतं. आणि त्याचबरोबर 45 to 55 ला मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते. आपली मेन्स्ट्रुअल सायकल बॉडीमध्ये परफॉर्म होत नाही ॲट द एज ऑफ 45 to 50, आणि तुमची बेबीचीही ग्रोथ होत नाही. ओके, राईट. ओके. सीमन इज एज्युकेटेड इन वजाइना ड्युरिंग कोएपुलेशन फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप द मेनोपॉज फ्रॉम 17 इयर टू 45 इयर्स. मेनोपॉज मध्ये मेनोपॉजची इयर काय आहे तुमची, 45 to 50, आणि प्युबर्टी एज काय आहे तुमची, 17 इयर्स फॉर द फीमेल्स. ओके. About 2 to 4 million oocytocytes, approximately only 400 oocytocytes are released. 2 to 4 million oocytocytes released होत असतात at the time of the birth, right? ओके. आणि मेलला आपण कसं करतो रिप्रोड्यूस,
represent 44 plus x y, 44 plus x x, right? 44 plus x y आणि 44 plus x हे आपण त्यांना असं रिप्रेझेंट केलं जातं. सो त्याचबरोबर आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग पण होत आहे कम्प्लीट आणि फिमेल मध्ये पण डन आहे, मेल मध्ये पण डन आहे. राईट, क्लिअर. सर्वजणांना आजचा लेक्चर कसा वाटला समजलं? मी आतापर्यंत इतकं काय काय शिकवलं तुम्हाला? क्लिअर आहे सर्वजण? सो ओके, सो बेटा बाय बाय, सी यू इन दी नेक्स्ट क्लास. ओके, तर नेक्स्ट क्लास मध्ये आपण भरपूर वेगवेगळे शिकत राहूयात. 4 लेक्चर मध्ये हा लेसन होऊन जाईल कम्प्लीट. हा आहे आपला सेकंड लेक्चर. भेटू आता आपण एका नेक्स्ट लेक्चर सोबत. तेवढ्यापुरतं तुम्हाला करतो आता मी टाटा, बाबा, सी यू आणि जय महाराष्ट्र.